नमस्कार, मी कविता. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल चिराग अँड कविताज वर्ल्डमध्ये आणि आपल्या इंग्लिश स्पीकिंग क्लासमध्ये. मला याआधी कोणीतरी सजेस्ट केलं होतं की मॅडम इंग्लिश स्पीकिंग क्लास म्हटला की तुम्ही इंग्लिशमध्येच बोलत चला. आणि कसं असतं, आपलं सराउंडिंग जर मराठी असेल आणि आपण इंग्लिशमधून जरी आलो असलो तरी आपलं इंग्लिश स्पीकिंगवर थोडा फार तरी त्याचा प्रभाव होतो. आणि तो प्रभाव अलीकडे होत चालला होता, त्यामुळे मीही ते सजेशन पटकन एक्सेप्ट केलं. आणि माझा या आधीचा व्हिडिओ तुम्हाला इंग्लिशमधला तुम्ही बघितलाच असेल. आज मी तेच पूर्ण एक्सप्लेनेशन मराठीमध्ये करणार आहे, स्पष्टीकरण तुम्हाला देणार आहे मराठीमध्ये. तर बघूया. तर आज आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्सेसचं निगेटिव्हमध्ये रूपांतर कसं करायचं, ते तिन्ही जे टेन्स आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स, या तीनही टेन्सशी रिलेटेड अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे हे मी तुम्हाला फॉर्म्युला सहित सांगणार आहे. तर वळूया आपल्या विषयाकडे. सर्वप्रथम मी तुम्हाला सेंटेन्सच्या माध्यमातून सांगेल आणि त्यानंतर फॉर्म्युला आणि पुन्हा मग आपण सेंटेन्सेस बघूया. तर बघा, रिया टेक्स अ टी हे सेंटेन्स कुठलं आहे? प्रेझेंट टेन्सचं, सिंपल प्रेझेंट टेन्सचं. आपण कशावरून ओळखलं सिंपल प्रेझेंट टेन्स आहे? या वर्बवरून. इथे काय दिसतं आपल्याला? मुख्य क्रियापदाला यस हा प्रत्यय लागलेला दिसतोय. आता जे सेकंड नंबरचं सेंटेन्स आहे, राम गेव अ पेन, तिथे काय वर्बचा सेकंड फॉर्म लिहिलेला आहे. त्यावरून आपण काय ओळखलं की हे कुठलं टेन्स असेल? सिंपल पास्ट टेन्स. आणि त्यानंतर विल नंतर मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप आलेलं आहे. तर आपण हा टेन्स कुठला आहे असं ओळखायचं. कसं ओळखायचं? फ्युचर टेन्स आहे. कसं ओळखायचं आपण? विल वरून. विल या सहाय्यकारी क्रियापदावरून आपण ओळखू शकतो की हा जो सेंटेन्स आहे, हे जे सेंटेन्स आहे ते सिंपल फ्युचर टेन्सशी रिलेटेड आहे. तर आता बघूयात आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस निगेटिव्ह कसे करायचे. आधी बघूया सिंपल प्रेझेंट टेन्स. तुम्हाला सांगितलं होतं सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये जर करता एकवचनी असेल तर आपल्याला त्यानंतर निगेटिव्ह करत असताना डज किंवा डज नॉट हा शब्द घ्यावा लागेल. आणि जर करता अनेकवचनी असेल तर आपल्याला डू नॉट हा शब्द घ्यावा लागेल. तर बघा, आता इथे आहे रिया. रिया आहे सिंग्युलर नाउन, त्यामुळे आपण इथे घेतलं डज. आता बघा, पास्ट टेन्समध्ये फॉर्म्युला तीनही याचे सेमच आहे. तिन्ही टेन्समध्ये आपण अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह कसं करायचं याचे जे चेंजेस आहे, जे फॉर्म्युलाज आहे ते पूर्ण सेम आहे. फक्त फरक कुठे येतोय? हेल्पिंग वर्बमध्ये. सिंपल प्रेझेंटमध्ये आपण हेल्पिंग वर्ब वापरू डू किंवा डज. सिंपल पास्टमध्ये आपण वापरू डीड आणि सिंपल फ्युचरमध्ये आपण वापरू विल. तर बघा, तर सिंपल प्रेझेंट टेन्सचं रिया टेक्स टी याचं कसं होईल निगेटिव्ह? रिया डज नॉट टेक टी. अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह कसं झालं? रिया डज नॉट टेक टी. त्यानंतर बघा, राम गेव अ पेन. राम डिड नॉट गेव अ पेन, याचं आपण अशा पद्धतीने निगेटिव्ह केलं. त्यानंतर दे विल वॉक स्लोली. दे विल नॉट वॉक स्लोली. तर आता इथे आपण कुठला फॉर्म्युला वापरला बघा? सब्जेक्ट प्लस सब्जेक्ट वापरला आधी. त्यानंतर हेल्पिंग वर्ब वापरला. हेल्पिंग वर्ब कुठला आपला? डज किंवा डू. त्यानंतर काय वापरलं आपण? नॉट हा शब्द एक्स्ट्रा. नॉट नंतर वापरलं मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप आणि त्यानंतर वापरलं आपण ऑब्जेक्ट. आता सिंपल पास्टचा फॉर्म्युला काय आहे? सब्जेक्ट प्लस सेम आहे, डूच्या ऐवजी काय वापरलं? डीड. एक्स्ट्रा वर्ड कुठला आला? नॉट. त्यानंतर काय आलं? V1. त्यानंतर आलं ऑब्जेक्ट. त्यानंतर बघा, फ्युचर टेन्समध्ये काय वापरला? सब्जेक्ट प्लस विल. हेल्पिंग वर्ब कुठला असेल आपलं? फ्युचर टेन्सचा विल. त्यानंतर नॉट हा एक्स्ट्रा शब्द वापरला. त्यानंतर वापरला मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप जे फ्युचर टेन्समध्ये ऑलरेडी दिलेलंच असतं. आणि नंतर वापरला आपण ऑब्जेक्ट. काय वापरला? ऑब्जेक्ट. पुन्हा बघूयात आपण ब्रीफ. बघा, सिंपल प्रेझेंटचा फॉर्म्युला काय आहे? सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब राहील आपले डू किंवा डज. त्यानंतर राहील नॉट. नॉट नंतर लिहावं लागेल आपल्याला V1 आणि प्लस घ्यावं लागेल मग ऑब्जेक्ट. आता सेंटेन्स बघू याच्याशी संबंधित. ही स्पीक्स द ट्रूथ. ही स्पीक्स द ट्रूथ. आता आपण फॉर्म्युला वापरू, रूल वापरून आपण कसं करायचं? आधी घेतो आपण सब्जेक्ट. ही काय आहे आपला? सब्जेक्ट. त्यानंतर हेल्पिंग वर्ब कुठलं घ्यावं लागेल? सिंग्युलर करता आहे. करता कसं आहे? एकवचनी. एकवचनी असल्यामुळे काय घ्यावं लागेल आपल्याला? डज. डज घेऊ आपण. त्यानंतर
नकारात्मक शब्द कुठला घेऊ? नकारार्थी शब्द नॉट. नॉट. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप. पहिलं रूप काय मुख्य क्रियापदाचं स्पीक्सचं? हे पण पहिलंच रूप आहे, पण याला यस प्रत्यय लागलेला आहे, तो आपल्याला काढून घ्यावा लागेल, कारण आपण इथे काय वापरलाय? डज वापरलाय. डज नंतर जर मुख्य क्रियापदाला यस किंवा यस लागला असेल तर तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. स्पीक. त्यानंतर द ट्रूथ ॲज इट इज. द ट्रूथ. त्यानंतर सेम सेंटेन्स घेते मी पास्ट टेन्सशी रिलेटेड. पास्टचं काय? सिंपल पास्ट. सिंपल पास्टचा फॉर्म्युला आहे निगेटिव्ह बनवण्याचा. सेम सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस हेल्पिंग वर्ब कुठलं राहील? डिड. कुठलं राहील? डिड. त्यानंतर नॉट. त्यानंतर V1 आणि त्यानंतर ऑब्जेक्ट. अशा पद्धतीची राहील निगेटिव्ह करण्याची सिंपल पास्ट टेन्सच्या वाक्याची रचना. आता बघू आपण सेम सेंटेन्स बघते. ही स्पीकचं सेकंड फॉर्म काय? स्पोक. थर्ड फॉर्म इज स्पोकन. आपल्याला काय माहिती सेकंड फॉर्मचं? स्पोक. ही स्पोक द ट्रूथ. ही स्पोक द ट्रूथ. आता याचं आपण निगेटिव्ह कसं करू बघा. सब्जेक्ट घ्यायचा आधी. सब्जेक्ट काय इथे ऑलरेडी ही ॲज इट इज घ्यायचा. त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे डीड. डीड हा शब्द. आणि डीड नंतर नेहमी लक्षात ठेवायचं की मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप लिहायचं असते आपल्याला. प्रश्नार्थ वाक्य करत असताना सुद्धा आणि निगेटिव्ह वाक्य करत असताना सुद्धा डीड नंतर नेहमी मुख्य क्रियापदाचं पहिलं रूपच येणार, हे लक्षात ठेवायचं. डीड. ही डीड नॉट. ही डीड नॉट स्पीक द ट्रूथ. ही डीड नॉट स्पीक द ट्रूथ. अशा पद्धतीने होईल सिंपल पास्टचं सेंटेन्स. सिंपल प्रेझेंट बघा पुन्हा. फॉर्म्युला काय? सब्जेक्ट डू किंवा डज, त्यानंतर नॉट वर्बचं फर्स्ट फॉर्म, त्यानंतर ऑब्जेक्ट. सिंपल पास्टचा सेम फॉर्म्युला आहे. सब्जेक्ट प्लस फक्त डू आणि डजच्या ऐवजी घ्यायचा आहे डीड. त्यानंतर नॉट हा शब्द वर्बचं फर्स्ट फॉर्म आणि नंतर ऑब्जेक्ट. फ्युचर टेन्सचा पण सेम फॉर्म्युला आहे, फक्त आपल्याला काय चेंज करावं लागेल? डीड नॉट किंवा डज नॉटच्या ऐवजी तिथे काय येईल? विल नॉट. काय येईल? विल नॉट. बघूया पुन्हा सेंटेन्स. दोन सेंटेन्स आय होप समजले असतील तुम्हाला. त्यानंतर बघूया सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्सचा फॉर्म्युला सेम. सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब. आता हेल्पिंग वर्ब कुठलं असतं? विल. त्यानंतर नॉट. त्यानंतर V1. त्यानंतर ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट और प्रेडिकेट व्हॉट एव्हर इट इज, काही पण असो, ते आपल्याला एंडिंगला लिहायचं आहे. सेंटेन्समध्ये चेंज करायचे नाही आपल्याला. बघा आता बघू आपण. दे विल स्पीक द ट्रूथ. दे विल स्पीक द ट्रूथ. आता याचं निगेटिव्ह कसं करायचं बघा. फॉर्म्युलानुसार सब्जेक्ट घेतला सुरुवातीला, दे घेतला सुरुवातीला, त्यानंतर विल ॲज इट इज लिहायचं. हेल्पिंग वर्ब ऑलरेडी दिलेलं असते फ्युचरमध्ये, आपल्याला जास्त डोकं लावायची गरज नसते. विल घ्यायचं. त्यानंतर नॉट हा शब्द लिहायचा. त्यानंतर मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप ऑलरेडी दिलेलंच असतं सिंपलमध्ये, फ्युचरमध्ये SPAK स्पीक. फ्युचरमध्ये आणि प्रेझेंटमध्ये मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप ऑलरेडी दिलेलं असतं. फक्त यस किंवा ES प्रत्यय लागलेला असेल तर तोच आपल्याला प्रेझेंटमध्ये रिमूव्ह करायचा असतो. फक्त सिंपल पास्टमध्ये मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप दिलेलं असतं. दे विल नॉट स्पीक द ट्रूथ. अशा पद्धतीने आपण सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स या तीनही टेन्समधले जर सेंटेन्सेस आपल्याला अफर्मेटिव्ह निगेटिव्ह करायचे असेल तर फॉर्म्युला तिन्ही याचा सेम आहे. फक्त लक्षात ठेवायचं की सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये हेल्पिंग वर्ब येईल डू किंवा डज, त्यानंतर नॉट येईल. त्यानंतर सिंपल पास्टमध्ये डीड येईल, त्यानंतर नॉट हा शब्द येईल. आणि सिंपल फ्युचरमध्ये विल नॉट येईल आणि त्यानंतर नॉट हा शब्द येईल. तर कसं वाटलं माझं आजचं एक्सप्लेनेशन, माझं स्पष्टीकरण नक्की कळवा. आजचा एपिसोड कसा होता ते पण तुमच्या कमेंटद्वारे कळवा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे आणखी व्हिडिओ जे आहे ते तुम्हाला बघायला मिळतील आणि ऐकायलाही मिळतील. त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच होईल अशी मला आशा आहे. सर्वांचा दिवस शुभ जावो या सदिच्छेसोबत
रजा घेते सर्वांची. तोपर्यंत धन्यवाद. पुन्हा भेटू या चॅनलवर चिराग अँड कविताज वर्ल्डमध्ये.